नमस्कार मंडळी. चला आता आपण भेटतोय या रविवारी 15 तारखेला. आपली सेकंड लेवल होती आहे. बऱ्याच जणांनी नावं नोंदवली आहेत. ज्यांना 22 तारखेला जमणार नाही आहे ते 15 तारखेला येत आहेत, आणि ज्यांना 15ला जमणार नाही ते 22 तारखेला पण येत आहेत. 22 तारखेला पण आपली बॅच आहे, सेकंड बॅच. तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की ह्यानंतर साधारण 1.5 ते 2 महिने सेकंड बॅच होणार नाही आहे, कारण फर्स्ट बॅच परत सुरू होईल आणि थर्ड आणि फोर्थचं आम्ही नियोजन करतो आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी 15 तारखेला या. सकाळी 10:30ला आपण भेटणार आहोत नेहमीच्या ठिकाणी, तुळशीबागवाले कॉलनीमध्ये, जनता सहकारी बँकेच्या वरती. आणि गणपती विसर्जन काहींचे झाले असतील, काही अजूनही ते गडबडीत असतील. या सगळ्या गडबडीतनं सुद्धा लोक उत्साही आहेत. ज्यांनी आतापर्यंत नावं नोंदवली आहेत त्या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे की ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्यांना हे करण्याची इच्छा आहे. तर चला आपण भेटतोय लवकरात लवकर, कारण पुढे नंतर पहिली बॅच आणि तिसरी चौथी बॅच घेण्याचा विचार आहे. त्यामुळे सेकंड लेवल पुढे साधारण 1.5 ते 2 महिने होणार नाही. तर आत्ता ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून घ्या 15 तारखेला, आणि काहींना नसेल जमत ते 22 तारखेला करून घ्या. ठीक आहे. चला भेटूया पुन्हा या रविवारी. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? गेल्या महिन्यात काकांच्या हस्ते इन्फिनिटी वेलनेस सेंटरची तर उद्घाटन झालंच आहे आपलं. लोकांचा खूप छान प्रतिसाद पण मिळाला आम्हाला. आणि ह्या वेलनेस सेंटरतर्फे आपण एक डिव्हाइस जो इंट्रोड्यूस केला आहे, त्या डिव्हाइसमुळे लोकांना खूप छान फायदा झालेला आहे, उपयोग झालेला आहे, अनुभव छान आलेले आहेत. डायबिटीसच्या लोकांना, बीपीच्या लोकांना, पार्किन्सनच्या लोकांना, किंवा लोकांना वात येतात, हातात वात येतात, क्रॅम्प येतो, त्यासाठीचे खूप छान अनुभव आलेत. तर पुढचे 15 दिवस सेम असाच कॅम्प मयूर कॉलनीत आम्ही घेत आहोत. तर काही लिमिटेड सीट्स असणार आहेत, कारण की ऑलरेडी अर्ध्याच्या वरती बुकिंग झालेलं आहे सीट्सचं. तर तुम्हाला जर त्याचा अनुभव चांगला एवढा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधा मला. आणि पुढच्या महिन्यापासून म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्या वेलनेस सेंटरचं उद्घाटन होतं आहे. तर लवकरच लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि ह्या चांगल्या डिव्हाइसचा अनुभव घ्या, म्हणजे तुम्ही हेल्दी राहाल. तोपर्यंत स्वस्थ राहा, हेल्दी राहा.